बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मुलांची फरमाईश होती, मम्मी भजी कर. आणि मिस्टर म्हटले भजी नको, काहीतरी वेगळं कर. मग मुलांनाच सांगितलं, आज आपण भजी नको, काहीतरी वेगळंच खाऊया. पटकन फ्रीज उघडला आणि त्यामधनं काढले हे बेबीकॉर्न. बेबीकॉर्न बघितले की मुलंही अगदी खुश झाली. मग त्यांनासुद्धा कळलं की मम्मी आता बनवणार आहे मस्तपैकी क्रिस्पी बेबीकॉर्न. बेबीकॉर्नचं पॅकेट फोडलं, बेबीकॉर्न स्वच्छ धुवून घेतले आणि हे असे लांब लांब स्लाईसमध्ये कट करून घेतले. म्हणजेच एका बेबीकॉर्नचे मी 4 तुकडे करून घेतले. सर्व बेबीकॉर्न कट करून घेतले आणि एक बाउल घेतला. त्या बेबीकॉर्नला बाउलमध्ये काढून घेतलं आणि म्हटलं आता बेबीकॉर्न चटपटीत बनवायचे म्हटल्यावरती काहीतरी टेस्टी मसाला त्यावरती टाकलाच पाहिजे. म्हणून मी या पदार्थासाठी एका चटपटीत मसाल्याची निवड केली. हा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला. हा कोणताही स्पॉन्सर व्हिडिओ नाही बरं का. 1 चमचा शेजवान मसाला घातला, 2 चमचे मैदा घातला. आता ते कॉर्न आणखी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं. दोन्ही अगदी समप्रमाणात घेतलं. आता चवीसाठी मीठ तर घालायलाच हवं म्हणून मीठ घातलं, पण मीठ हे जरा बेतानेच घातलं, कारण त्या चिंग्सच्या शेजवान मसाल्यामध्ये सुद्धा थोडंफार मीठ असतंच. आणि म्हटलं आता ब्लॅक पेपर पावडर घालावी, पण ती पावडर करत बसायला लागली असती. म्हणून मग मी काय केलं, व्हाईट पेपर पावडर घातली. आळस हो, बाकी काही नाही. पण तुम्ही माझ्यासारखा आळस नका करू, तुम्ही ब्लॅक पेपर पावडरच घाला. आणि मग हे सर्व मिक्स करून घेतलं. आता या कॉर्नला व्यवस्थित कोटिंग यावं यासाठी घातलं 1 चमचा पाणी आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. आता तेल व्यवस्थित गरम झालंय. आता हे बेबीकॉर्न तेलामध्ये फ्राय करून घेऊ. झाले की नाही क्रिस्पी बेबीकॉर्न तयार. चला तर चहा करा, टोमॅटो सॉस घ्या, मेयोनीज घ्या किंवा शेजवान चटणी घ्या, कशाही सोबत हे मस्तपैकी एन्जॉय करा. आता तसेही पावसाळ्याचे दिवस चालूच होणार आहे. तुम्ही सुद्धा पावसाची वाट बघा, बेबीकॉर्न आणा आणि असेच क्रिस्पी बेबीकॉर्न बनवून खा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.